अक्षरमोती प्रकाशन सोहळ्यात साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त प्रतिसाद। आठवांचे लक्षमोती काव्यसंग्रहावरील आस्वादक प्रतिसादांचे पुस्तक प्रकाशित, मान्यवरांनी व्यक्त केले साहित्यविश्वातील महत्त्व। दिव्य भारत BSM न्यूज नाशिक। प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर भागवत महाले। साहित्य, कविता आणि शब्दसंवेदनांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी रविवारी दिनांक 14 जून 2026 नाशिक येथे लाभली। पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित आणि साहित्यिक विवेक उगलमुगले संपादित अक्षरमोती पेरताना या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सावनाच्या औरंगाबादकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कवी रवींद्र मालुंजकर यांच्या बहुचर्चित आठवांचे लक्षमोती या काव्यसंग्रहावर विविध साहित्यिक, समीक्षक आणि रसिकांनी व्यक्त केलेल्या आस्वादक प्रतिसादांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे। पुस्तकाचे प्रकाशक विलास पोद्दार यांनी प्रकाशन प्रक्रियेतील अनुभव कथन करताना दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या आपल्या बांधिलकीची ग्वाही दिली। मराठी साहित्याला नवसंजीवनी देण्यासाठी प्रकाशकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पुस्तकाचे संपादक विवेक उगलमुगले यांनी पुस्तक निर्मितीमागील प्रेरणा आणि संकल्पना उपस्थितांसमोर मांडली। आठवांचे लक्षमोती या काव्यसंग्रहाला मिळालेल्या असंख्य सकारात्मक प्रतिक्रिया, परीक्षणे आणि अभिप्राय यांचे दस्तऐवजीकरण व्हावे या उद्देशाने अक्षरमोती पेरताना हे पुस्तक साकारल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमादरम्यान कवी रवींद्र मालुंजकर यांच्या साहित्य प्रवासाचाही आढावा घेण्यात आला। त्यांच्या कवितांनी वाचकांच्या मनात निर्माण केलेला भावनिक संवाद, सामाजिक जाणीवा आणि जीवनमूल्यांचे दर्शन उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून घडविले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध साहित्यप्रेमी, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर, साहित्यप्रेमी, वाचक आणि रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले। आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची उंची अधिक वाढली आणि साहित्यिक उपक्रमाला नवे बळ मिळाले, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली। हा प्रकाशन सोहळा केवळ एका पुस्तकाचे प्रकाशन नसून साहित्य, संवेदना आणि विचारांची समृद्ध परंपरा जपण्याचा एक प्रेरणादायी सोहळा ठरला। साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारांनी हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला असून मराठी साहित्य विश्वात अक्षरमोती पेरताना या पुस्तकाचे विशेष स्थान निर्माण होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर भागवत महाले। या प्रकाशन सोहळ्यात साहित्यप्रेमी, कवी, लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सभागृहात साहित्यिक वातावरण निर्माण झाले होते। पुस्तक प्रकाशनानंतर झालेल्या परिसंवादात उपस्थित मान्यवरांनी साहित्याची सामाजिक जबाबदारी, कवितेचे बदलते स्वरूप आणि समकालीन साहित्याची दिशा यावर सखोल विचार मांडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्र.द. कुलकर्णी होते। त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की कविता ही समाजाच्या भावविश्वाचे प्रतिबिंब असते। रवींद्र मालुंजकर यांच्या कवितांमध्ये जीवनातील विविध अनुभव, नातेसंबंधांची जाणीव आणि मानवी संवेदनांचा उत्कट आविष्कार आढळतो। त्यांच्या कवितेवर लिहिलेले आस्वादक लेख एकत्रित करून प्रकाशित केलेले हे पुस्तक साहित्य अभ्यासकांसाठी महत्त्वाचे संदर्भग्रंथ ठरेल। सुप्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक सुनील हिंगणे यांनी आठवांचे लक्षमोती या काव्यसंग्रहाच्या आशयवैशिष्ट्यांवर भाष्य करताना सांगितले की मालुंजकर यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवनाची माती, मानवी भावभावना आणि स्मृतींचा ओलावा आहे। या कवितांनी वाचकांच्या मनात घर केले आहे। त्या कवितांवरील विविध प्रतिक्रिया आणि समीक्षा एका पुस्तकातून उपलब्ध होणे ही साहित्यविश्वासाठी आनंददायी बाब आहे। माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी साहित्य आणि समाज यांचे परस्पर नाते अधोरेखित करताना लेखकांनी सामाजिक भान जपण्याची गरज व्यक्त केली। त्यांनी साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद केले। महानुभाव पंथाचे व्यासंगी अभ्यासक प्राध्यापक बाळकृष्ण अंजनगावकर यांनी मराठी साहित्य परंपरेचा आढावा घेत आधुनिक कवितेच्या प्रवाहावर प्रकाश टाकला। त्यांनी कवी रवींद्र मालुंजकर यांच्या लेखनातील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांची जपणूक अधोरेखित केली। मखमलाबाद येथील ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे यांनी वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली। ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविण्यासाठी प्रकाशक, लेखक आणि वाचनालयांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले। मराठा समाज,
सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळाचे अध्यक्ष विनायक सूर्यवंशी यांनी साहित्यिक कार्यक्रम समाजातील सकारात्मक विचारांना चालना देतात, असे मत व्यक्त केले. नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी साहित्यिक चळवळींचे महत्त्व विशद केले. मराठी भाषेची समृद्ध परंपरा जपण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मसाप नाशिकरोड शाखेचे कार्यकारिणी सदस्य व सुप्रसिद्ध गीतकार मिलिंद गांधी यांनी कविता आणि गीतलेखनातील साम्यस्थळांवर प्रकाश टाकत रवींद्र मालुंजकर यांच्या कवितेतील भावस्पर्शी अभिव्यक्तीचे कौतुक केले. त्यांच्या कवितेतील शब्दांची सहजता आणि आशयाची खोली वाचकांना भावते, असे त्यांनी सांगितले.